ना कधी मुख्यमंत्री होण्याचा योग येईल असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं आहे। अजित पवारांच्या इच्छेवरून महायुतीमध्ये नेत्यांसह विरोधकांनी सुद्धा जोरदार टोले आणलेत। बघूया। मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय। त्याच्यामुळे कधी ना कधी तो योग येईल। अजितदादा पवार म्हणतात की आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री झालो पाहिजे। तो होतील ना, वाट बघा। जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे परळीतल्या जांभोरी मैदानात गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आलाय। या महोत्सवात विविध क्षेत्रातल्या महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या एका वक्तव्याचा धागा पकडत अजित पवार यांनी आपल्या मनातली इच्छा समोर मांडली। उद्याच्याला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे। आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय। त्याच्यामुळे कधी ना कधी तो योग येईल। अजित पवारांच्या वक्तव्यामुळे अजितदादांना अजून मुख्यमंत्री पदाची खुर्ची खुणावते आहे असं पुन्हा एकदा दिसून आलं। दरम्यान अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करण्यात काहीही गैर नाही अशी प्रतिक्रिया महायुतीच्या नेत्यांकडून दिली जाते। तर काही नेत्यांनी मात्र मुख्यमंत्री पदाच्या योगानं अनेकदा हुलकावणी दिल्याच्या आठवणीला उजाळा दिला। हे बघा, असा योग माझ्या आयुष्यातला मी 2-3 वेळा गेला। आता जे म्हणतात शिवसेनेत राहिलो असतो तो योग तो बाळासाहेब स्वतःच म्हणत होते। पण राजकारणामध्ये जो येतो तो अशी अपेक्षा घेऊनच येतो की मला नगरसेवक व्हायचं आहे, मग महापौर व्हायचं आहे, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री व्हायचं, मग मला दिल्लीत जायचं आहे। मुख्यमंत्री होण्याच्या अजित पवारांच्या इच्छेवर महायुतीच्या नेत्यांनी टोले हाणले। आता परमनंट उपमुख्यमंत्री आहेच, तर मला असं वाटतं की बघू बघा अजितदादा असतील किंवा त्या तितके सिनियर आणखीन बाकीही नेते असतील, त्यांना मुख्यमंत्री होण्याचं किंवा आणखीन कोणतंही होण्याचं त्यांची स्वप्न असणार किंवा काही असणार, ते त्यासाठी प्रयत्नशील असतात। त्यांचा पक्ष त्याच्यासाठी प्रयत्नशील असणार। ते प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे तो। अजितदादा पवार म्हणतात की आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री झालो पाहिजे। तो होतील ना, वाट बघा। अजित पवारांच्या या इच्छेवर विरोधकांनी निशाणा साधला। ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी तर अजित पवारांना आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण करण्याकरता एक राजकीय सल्लाच देऊन टाकला। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही। जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील। हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे, मी लिहिलंय सामना। अजित पवारांनी आतापर्यंत 7 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलंय। 8 वेळा आमदार म्हणून ते निवडून आलेत। अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न मात्र काही पूर्ण झालेलं नाही। 145 आमदार असलेला पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री होतो, हे अजित पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय। आता अजित पवारांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होणार की नाही याचं उत्तर येणाऱ्या काळातच उघड होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।